जीजे मी आज जेवायला नाहीये विक्याकडे जाणार आहे. आशा काय काम काढलं इकडं आज? अरे विक्या जाणार आहे ना आता म्हणून त्याच्या आईने आम्हाला जेवायला बोलवलंय. हा मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोल की. पुढं काय करायचं ठरवलंयस तू? आपली आता रानातली कामं सगळी संपली आहेत. पेरणी बिरणीची पण कामं संपली आहेत. रानातल्या छपरावरचं पत्र पण नीट करून घेतलं. काय काम राहिलं नाही रानात. त्यामुळं पुढं काय करायचं ठरवलंयस तू? म्हणजे एखादी छोटी मोठी नोकरी. मामा अरे नोकरीचं तेवढं नाही जुळायचं बघ. अरे एकदा नोकरीत अडकलो की अडकलोच मग. अरे पुढच्या भरतीची तयारी जोरात चालू आहे माझी. अरे भरतीचं काय होईलच की, पण तवर काहीतरी केलं पाहिजे का नाही? बघू. तुझं सगळं व्यवस्थित आहे ना? कुठं काय अडचण नाही ना? नाही मला कसली अडचण नाही. काल परवापासून लय गपगप आहेस. काय कोणाशी बोलत नाही जास्त म्हणून विचारलं. नाही असं कुठं काय. तसं काय असलं तर सांग, लपवू नकस. वय नाही म्हणजे कुठं काय भानगड चालू नाही ना? कसली नाही ती पोलिसाची बिलिसाची काय भानगड नाही ना? पोलिसाची कसली भानगड. नाही म्हणजे तसं काय नाही ना? नाही काय असेल तर सांगत जा. अरे मामा खरंच तसं काय नाही. बर. यू हा तुम्हाला जी काय असेल ती स्पष्ट विचारता येत नाही बाई. असं कसं विचारायचं ग? लहान आहे का तो? कसं म्हणजे डायरेक्ट विचारायचं ना? राहू द्या. सगळं अंगलट आलं ना की तुम्हाला जाग येईल. तेव्हा डोक्याला हात लावून बसू नका म्हणजे झालं. काय अप्पा काय चाललंय? कुणाचं? माझं वय? अहो तुमचंच की. आणि कोणाचं? आमचं काय चालायचंय? तुझंच काय काय चाललंय की? भारी भारी. आता ट्रेनिंगला का निघतोस? आता चाललोच आहे की. अहो त्याचीच तयारी चालली आहे सगळी घरात. त्यासाठीच सामान घ्यायला आलतो. ही घ्या यादी. हे बघ, हिता एकटी म्हणून काय काळजी करायचं कारण नाही. हा आम्ही आहे. आणि काय किराणा बिराणा लागला ना तर आईला डायरेक्ट मला फोन करायला सांग. एवढ्या लांब येऊ नका म्हणायचं. मी इथनं सामान पाठवून देत जाईन. काय ठीक आहे. अरे येडा का खोळा, तुझ्याकडनं पैसे घेतोय होय मी? का हो? अरे येड्या, देशाच्या रक्षणासाठी चाललाय तू आणि तुझ्याकडून पैसे घेतलं तर ते बरोबर दिसतंय का? असू दे घ्या की. नाही नाही तसलं काय नाही. आणि एक लक्षात ठेव, ट्रेनिंग मन लावून पूर्ण कर. आणि तू आता फक्त तुझ्या आईचा राहिला नाहीस, अख्ख्या देशाचा झाला आहेस. होय. आणि ट्रेनिंग वर ना आलास की भेटायला ये. हो म्हणजे काय, नक्की येणार. आणि ये, काळजी घे बर का. येतो अप्पा. हाय अगं सावकाश की जरा. आपण इक्यासाठी काहीतरी बनवूया. म्हणजे तो ट्रेनिंगला जाणार आहे. 4 महिने त्याला काही सुट्टी बी नाही. म्हणजे 4 महिने तिकडं. एक बी दिवस सुट्टी नसती. म्हणून आपण इक्याला काहीतरी बनवून देऊया. एकटी मावशी तरी काय काय करणार आहे त्याच्यासाठी? अगं देऊया की. त्याला काय आवडतंय ना ते बनवून देऊया. आपण मस्तपैकी चिवडा बनवूया का? हे चिवडा नको.
लाडू बनवूया. इकेला आईच्या हातचे लाडू लई आवडतात. होय होय, लाडूच बनवूया. कधी करायचे? करूया की. अजून हाय ना त्यो. होय, पण 2-4 दिवसात जाणार आहे. मग उद्या करूया. मी बी करणार आहे. बर तू पण कर. या पोरीचं काय खरं नाही. अहो खरंच की, एखाद्या गोष्टीच्या मागे हात धुवून लागली ना तर ती मिळवल्याशिवाय ग बसत नाही बघा. लग्न झाल्यावर काय होणार आहे काय माहिती. तरी मी म्हंटलच काय नाही, तुम्ही अजून फिरून तुझ्या लग्नावर कसं आला नाहीसा. मी वाटच बघत होती हो. तुम्हीच ती चेष्टाच कर. आता कराय नको हे लग्न. आणि तुम्ही बी तिच्यासारखं करून चालणार आहे वय. हो नाही, पण तुम्ही तर हात धुवूनच तिच्या मागं लागलायसा लग्नासाठी. अगं वय, मुलगी वयात आली की तिचा हात पिवळं केलेलं बरं. तुमच्या पुढे काय बोलून चालणार आहे वे. तुम्हाला ना तिचं लग्न लावल्याशिवाय चैनच पडणार नाही बघा. अगं तर मला काय चांगलं वाटतंय बाई, पण ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेला झालेल्या बऱ्या. ते पण खरंच आहे म्हणा. याड लागल ग, याड लागल ग, याड लागल. ए रावल्या, हाय काय येळ? इक्या असं काय विचारतोस? अरे काय नाही, जरा कट मारायचा होता म्हणून म्हणलं. हाय काय येळ? असा आहे वय. मग माझ्याकडे येळच येळ असतो की. ये भारी पैकी सोल्जर कट मार. मारतो की. ए रावल्या, जर नीट कट मार, नाहीतर तुझ्या कटमुळे मला बाहेर काढतील. ऐ मला केस कापण्यात लय ओव्हर कॉन्फिडन्स आहे. हे विक्या, हम्म, अरे ह्याच्याकडे केस कापून घेतोय व्हय? काय करतो बाबा? आडला हरी आणि गाढवाचं पायधरी. म्हणजे मी गाडा होय आणि तू हरी होय. हरी बस गप. राहुल्याचं काय होत नसते बा आयुष्यात. ऐ माझ सोड, आधी तुझ्या भरतीच बघ. हे मी भरती होतच असतो. हो की मग तुला कोण धरून ठेवलंय वय? होणारच आहे. होय की तू भरती होणार आहे मला माहितीच आहे की. याचा कट नीट लक्षात ठेव. तुला माझ्याकडेच यायचंय परत. राहुल्या विषय का भावा, अरे येणार की तुझ्याकडे.